विचाराला पक्के असणारे नेते असले असते, जसं आर राभा होते, एक छोटीशी टीका झाली की त्यांचा हिंदी बोलत असताना एक चुकीचा शब्द गेला, पण विचाराला पक्के असल्यामुळे आणि त्यांच्याकडे कुठेतरी एक आपण नैतिकता असल्यामुळे त्यांनी तिथं लगेच स्वतःचा राजीनामा दिला. तिथं विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला होता, हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलं. दादांनी सुद्धा राजीनामा दिला होता. आता मग नैतिकता असणारे जे नेते असतात ते राजीनामा देतात, पण ज्याला नैतिकता नाही असा व्यक्ती राजीनामा देत नसेल तर त्याला आपण काय बोलणार. तर माझं एकच मत आहे की हे जे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे नैतिकता आहे, पण मग ती दाखवली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे लोक राजीनामा मागतील, पण नैतिकता दाखवत या नेत्यांनी सुद्धा कुठेतरी काही गोष्टी स्वीकारून 6 महिन्यासाठी 9 महिन्यासाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही देशमुख परिवाराला, सूर्यवंशी परिवाराला, त्या लोकांनी तिथं नेत्यांनी राजीनामा नैतिकता बघून तिथं दिला पाहिजे. पण नैतिकता असेल तर राजीनामा देतील, नैतिकता नसेल तर तसं काय होताना आपल्याला दिसत